त्याच्यामध्ये ऑलरेडी ए आणखी बी हे दोन सॉर्टेड ॲरे असतील आणि हे दोन सॉर्टेड ॲरे मर्ज करून आपल्याला तिसरा ॲरे हवा आहे सी. ए रीड करणे, बी रीड करणे, सॉर्टेड लिस्टमध्ये रीड करा. सॉर्टेड नसेल तर मग तो परत ए सॉर्ट करून घ्यायला पाहिजे, डी सॉर्ट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण सी हा ॲरे तयार करा. त्याच्यामध्ये इनिशियली वी टेक आय जे आणखी के इनिशियली ॲज 0. म्हणजे आय हा आपण व्हेरिएबल ए साठी यूज करणार आहे, बी हा व्हेरिएबल जे साठी यूज करणार आहे, सी हा व्हेरिएबल के साठी यूज करणार ॲज अ इंडेक्स व्हेरिएबल. आपण काय करतो, ए चा पहिला एलिमेंट आणि बी चा पहिला एलिमेंट कंपेअर करतो. जो लहान असेल तो सी मध्ये कॉपी करा. म्हणजे हा 18 आणि 9 जर कंपेअर केला तर वी कंपेअर 18 and 9, 9 is smallest, so we copy 9 into the C. जो एलिमेंट कॉपी करणार आहे त्याचाच नेक्स्ट एलिमेंट घ्या आणि तो पहिल्या एलिमेंटशी कंपेअर करा. 14 आणखी 8, 14 is smallest, so take 14 into the C. Then take next element 36 and 18, 18 is the smallest. जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो सी मध्ये कॉपी करणे आणि त्याचाच पुढचा एलिमेंट हा नेक्स्ट कंपॅरिझन साठी कन्सिडर करतो. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, इफ a of I is greater than b of j, a of I आणि b of j instead of greater than take less than. ए हा जर का लहान असेल, ए चा एलिमेंट हा जर का बी पेक्षा लहान असेल तर तो एलिमेंट सी मध्ये कॉपी करा. सी इक्वल टू ए ऑफ आय. ही कंडिशन जर का सॅटिस्फाय झाली नाही तर बी स्मॉल आहे, एल्स सी ऑफ के इक्वल टू बी ऑफ G. एलिमेंट कॉपी केल्यानंतर जो एलिमेंट कॉपी करणार त्यातलाच नेक्स्ट एलिमेंट आधीच्या एलिमेंटशी कंपेअर करेल. म्हणजे ए चा कॉपी केलाय किंवा ए चा नेक्स्ट एलिमेंट कंपॅरिझन करा. बी कॉपी केला तर बी चा नेक्स्ट एलिमेंट हा पुढच्या कंपॅरिझन साठी रिसीव्ह करा. इनिशियली काय केला, दोन्ही 0 0 आहे. A0 and B0 compare केला. Condition is satisfied? No. Condition is not satisfied. Initially, I is 0, J is 0, K is 0. Initially, AI is less than BJ. A0 and B0 is less than BJ? No. Condition is not satisfied. It goes to the else. CK equal to BJ. J ची व्हॅल्यू काय आहे 0. K ची व्हॅल्यू काय आहे 0. त्यामुळे B0 हा C0 कॉपी करणार. J++ हा बनवणार आहे and then make k++ also दोन्हीकडे. so k becomes 1. त्यानंतर परत a of I is less than b of j. I ची व्हॅल्यू काय आहे 0, j ची व्हॅल्यू काय आहे 1. so j1 is less than or no. condition is not satisfied. म्हणजे a हा लेस आहे, so it again goes to the else. ck equal to bj. यहाँ 14 येणार आहे. त्यानंतर j++ K++. then again AI is less than BJ. I ची व्हॅल्यू काय आहे 0, J ची व्हॅल्यू आहे 2. AI is less than BJ. Yes, condition is satisfied. CK equal to AI. I ची व्हॅल्यू काय आहे 0. So A0 is 18. It gets copied to the I++. I becomes 1. K++. K becomes 3. Next time AI is less than BJ. I ची व्हॅल्यू काय आहे A1. A1 is less than BJ. Yes. Condition is satisfied. Let me copy. Like this. आता हे रिपीट होत आहे आपल्याला. कधी पण रिपीट करायला पाहिजे जोपर्यंत एक लिस्ट संपत नाही तोपर्यंत. आता ती लिस्ट कशी संपणार आहे, समजा A2
A012 A2 is less than, ये दोन कंपेयर केले. लहान कुठला आहे 30, so we copy 30. I plus plus I becomes 3, this becomes 5. Then 3 with 2, 36 and 38. कुठला लहान आहे 36 लहान आहे, so it will copy 36. J becomes 3, K becomes 6. Then 38 with 47. 38 हा लहान आहे, it will copy 38. I ची इंक्रीमेंट होणार आहे, की व्हॅल्यू इंक्रीमेंट होणार आहे 7. Then 44 with 47, it will copy 44. I becomes 5. म्हणजे ही लिस्ट आता संपलेली आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक लिस्ट संपल्यानंतर हे रिपीटेशन थांबायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे प्रोग्राम लिहिताना आपल्याला माहित नसणार आहे की कोणती लिस्ट आधी संपणार आहे, ए लिस्ट संपणार आहे की बी लिस्ट संपणार आहे. त्यामुळे आपल्याला या प्रोग्राम मध्ये व्हाईल लूप यूज करणं गरजेचं आहे. वी हॅव टू टेक हेल्प ऑफ व्हाईल बिकॉज वी डोंट नो विच लिस्ट इज गोइंग टू कम्प्लीट फर्स्ट. माहित काय आहे, लिस्ट संपली की थांबायचं आहे, एवढंच माहित आहे. आता लिस्ट संपली करणार कसं, ज्या वेळेला आय ची व्हॅल्यू किंवा जे ची व्हॅल्यू ही 5 होईल, याचा अर्थ एक लिस्ट संपलेली आहे. आता या ठिकाणी आय ची व्हॅल्यू 5 झाली, ही लिस्ट संपली, बघा याच्यापुढे नंबर नाही. ज्या वेळेला ए संपेल किंवा बी संपेल, दोन्हीपैकी एकच, दोन्ही कधीही एकत्र संपणार नाही. either A will be finished processing or B will be finished. So if A is finished or B is finished, we have to stop the looping part. म्हणजे हा लूपिंग कधी बंद करणं गरजेचं आहे, जोपर्यंत I ची आणखी J ची व्हॅल्यू ही लेस दॅन 5 आहे तोपर्यंत करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एकाची व्हॅल्यू 5 होईल त्यावेळेला लूप मध्ये थांबणं गरजेचं आहे. सो वी यूज हियर I is less than 5 and J is less than 5. म्हणजे I आणि J ची व्हॅल्यू जोपर्यंत लेस दॅन 5 आहे तोपर्यंत and म्हणजे काय, if both conditions are satisfied, repeat the loop. When any one condition is not satisfied, it comes out of the loop. त्यामुळे जे I ची व्हॅल्यू 5 होईल किंवा J ची व्हॅल्यू 5 होईल त्याला हा लूप मधून बाहेर काढणार. कळालं काय केलेलं आहे? And आता हाच पार्ट जो आहे, हा पार्ट आणखी हा पार्ट मी तो मॉडिफाय करतो. हा जो पार्ट आहे, हा पार्ट मी असा लिहितो, C A प्लस प्लस इक्वल टू A I प्लस प्लस. म्हणजे C K मध्ये आपण I A I ची व्हॅल्यू ट्रान्सफर करतो, त्याला I इन्क्रीमेंट करतो, K इन्क्रीमेंट करतो. म्हणजे आपण इथे कंबाईन केलेलं आहे, C K प्लस प्लस इक्वल टू A I प्लस प्लस. यूज K फर्स्ट देन इन्क्रीमेंट, यूज I फर्स्ट देन इन्क्रीमेंट. सेम या ठिकाणी हा पार्ट मी कंबाईन करतो, C K प्लस प्लस इक्वल टू J प्लस प्लस. Instead of writing 3 statements, I am combining this with the single statement. Clear? हे काय केलेलं आहे, तर हा पार्ट मी मॉडिफाय करतो. If A of I is less than B of J, C of A plus plus equal to A of I plus plus. एकच स्टेटमेंट आहे त्यामुळे कमी ब्रॅकेट टाकत नाही. else C of K plus plus equal to B of J plus plus. आता ऍक्च्युली या व्हाईल मध्ये if and C एकच स्टेटमेंट आहे, तर हा कमी ब्रॅकेट नाही यूज केला तरी देखील चालेल. किंवा सेम प्रोग्राम हा आपण
डू व्हाईल मी करू शकतो. डू आणि व्हाईल बेस्ट वे इज डू व्हाईल. कारण का ज्या वेळेला आपण दोन सॉर्टेड एलिमेंट मर्ज करणार आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये एक तर नंबर आता कंपल्सरी गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे एकदा तर लूप होणं कंपल्सरी गरजेचं आहे. सो दिस प्रोग्राम instead of while we have to solve it using do. डू व्हाईल का केलेलं आहे? कारण का दोन सॉर्टेड अरे आपल्याला मर्ज करायचे आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये ऑलरेडी एलिमेंट्स आहेत. मीन्स आवर प्रोग्राम इज गोइंग टू एक्झिक्यूट ॲट लीस्ट वन्स. So it is one or more times, then we have to go with do while. If it is zero or multiple times, in that case we go with while. तर हा प्रमाण आता do while करणं गरजेचं आहे. आता हा पार्ट काय करतो की यातील एलिमेंट ट्रान्सफर करतो. लूप कधी बाहेर पडणार आहे? when I becomes 5 or j becomes 5. and means ज्यावेळेला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात त्या लूप मध्ये राहा. जेव्हा एकाची व्हॅल्यू ही 5 पर्यंत पोहोचेल तर तो लूपच्या बाहेर पडणार. ठीक आहे, तर आता ह्या केसमध्ये काय झालेलं आहे? i ची व्हॅल्यू 5 पर्यंत पोहोचलेली आहे. याचा अर्थ b चे एलिमेंट्स कॉपी करायचे राहिलेले आहेत. सेम जर का उलटा असेल, j जर का 5 पर्यंत पोहोचला असेल तर याचा अर्थ a चे एलिमेंट्स पेंडिंग आहे. आणि आपण मर्ज सॉर्ट मध्ये काय करतो? एक अरे संपल्यानंतर राहिलेले नंबर्स हे आपण ऍज इट इज कॉपी करतो बिकॉज दे आर ऑलरेडी सॉर्टेड. त्यामुळे i 5 पर्यंत पोहोचलेला आहे की जे 5 पर्यंत पोहोचलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. सो वी यूज हियर इफ i is equal to 5. i जर का 5 झाला असेल याचा अर्थ b शिल्लक आहे आणि b चे सर्व एलिमेंट्स राहिलेले एलिमेंट्स कॉपी करणं गरजेचं आहे. राहिलेले एलिमेंट्स कॉपी करण्यासाठी मी काय करणार आहे? फॉर j is less than 5 j plus plus c of k plus plus equal to b of j. j ची इथे इनिशियल व्हॅल्यू दिलेली नाहीये. we have not given here initial value of j. ती काय असणार आहे? लूप मधून बाहेर पडा त्यावेळी जी काय व्हॅल्यू असेल ती. what is value of this j? less than 5 j plus plus c k plus plus equal to b j. और you can हे j plus plus काढून टाका आणि इथे j plus plus केला तरी देखील चालेल. और this same we can replace as while j is less than 5. So ते मध्ये I less than 5 ना like do while वरचा तो I is less than 5 and j is less than 5 ते less than equal to घेऊ शकत नाही. नाही 0 to 4 है ना. 0 1 2 3 4. हो. So it is, you can use here I is less than equal to 4. j is less than equal to म्हणजे I is equal to 5. I is equal to 5 याचा अर्थ A आहे कंप्लीट झालेला आहे. B कॉपी करा. मग B साठी आपण व्हेरिएबल काय यूज केलेला आहे? J. हा J जोपर्यंत 5 पर्यंत जात नाही तोपर्यंत सर्व एलिमेंट C मध्ये कॉपी करा. C k plus plus equal to B J plus plus. आणखी ही जर का कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर याचा अर्थ काय आहे? A संपलेला नाहीये, B संपलेला आहे. बिकॉज either I is 5 or J is 5. लूपमधून बाहेर कधी पडणार आहे? जर का I 5 असेल किंवा J 5 असेल तर I 5 नाही याचा अर्थ कंपल्सरी J 5 मध्ये गेलेला आहे म्हणून तो लूपमध्ये बाहेर पडलेला आहे. So we put after this we put else curly bracket do curly bracket C of k plus plus equal to A of I plus plus
while I is less than 5. Either j will be 5 or I will be 5. If I is not equal to 5, that means j is 5. And when j is 5, that means a array is painted. तो अपन a कॉपी करना है. ck plus plus equal to ai plus plus while I is less than 5 semicolon. And then next part is printing part. Print array c. त्याच्यामध्ये आधी काय करावं म्हणजे a array read करा, b array read करा. Read array a, read array b. Then this is your actual merge sort program. And then we have to print c array c. Read करताना a array read करा, b array read करा. हे दोन array merge करा लागेल. आणि त्यानंतर हा पार्ट आहे प्रिंटिंग array c. रीड करताना a चे 5 एलिमेंट रीड करा, b चे 5 एलिमेंट रीड करा आणि प्रिंट करताना c चे 10 एलिमेंट प्रिंट करणं गरजेचं आहे. कारण का 5 आणि 5 ज्याला मर्ज होतील त्याला ते 10 होणार. So this is your program of merge sort.